तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण मराठी विषयाचा 10व्या क्रमांकाचा पाठ आप्पांचे पत्र हा अभ्यासणार आहोत। तुम्हाला अनेक वर्षापासून शालेय वातावरणाचा अनुभव आहेच। शाळेतील अनेक वस्तू, व्यक्ती तुमच्या परिचयाच्या असतात, नव्हे तर त्या जिव्हाळ्याच्या असतात। अनेक वस्तू, व्यक्ती, शिक्षक, आपले मित्र याप्रमाणेच शाळेतील शिपाई काका सुद्धा हे आपल्या आवडीचे असतात आणि आपल्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे असतात। आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत तो पाठ म्हणजे एका शाळेतील शिपाई काकांनी अर्थातच आप्पांनी आपणा सर्वांना दिलेल्या शुभेच्छा आणि संदेशपर असणारे हे पत्र आहे। प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे काम निष्ठेने केले पाहिजे। जर ते काम आपण निष्ठेने केले तरच ते काम चांगले होते आणि एखादे काम जर चांगले झाले तर त्या कामाचा फायदा समाजातील इतर व्यक्तींना होत असतो आणि जो व्यक्ती ते काम करीत असतो त्याला सुद्धा ते काम करण्याचा आनंद मिळत असतो। तसेच चांगले काम केल्यामुळे त्या कामाला सुद्धा आणि ते काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होत असते। जर सगळे व्यक्ती, सगळी माणसं याच विचाराने काम करतील तर साहजिकच आपल्या समाजाचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला जे काम मनापासून आवडते तेच काम आपण केले पाहिजे। कोणतेही काम हे छोटे किंवा मोठे नसते, तर ते आपण किती आवडीने आणि व्यवस्थित करीत असतो, किती कष्टाने करीत असतो ते महत्त्वाचे असते। जर आपण ते काम निष्ठेने, व्यवस्थित, चांगल्या प्रकारे मनापासून केले तर आपल्याला त्या कामात यश संपादन होते। अशा प्रकारचा संदेश देणारे शुभेच्छापर पत्र हे या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत अरविंद जगताप। आपण अरविंद जगताप यांची सर्वप्रथम माहिती घेऊया। अरविंद जगताप हे एक प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक। सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रासाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा आणि पटकथा संवाद लिहिलेले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कोण आहे रे तिकडे, ये रे ये रे पैसा, या टोपीखाली दडलंय काय, उंबुटू, झाला बोभाटा, तुही रे, सत नागत, पन्हाळा अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले आहे। त्यांचे हे लेखन खूपच लोकप्रिय झालेले आहे। तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे। विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत। मराठी व हिंदी चित्रपट मालिका यांसाठीही त्यांनी केलेले लेखन हे सर्वोत्कृष्ट आहे। मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे। त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे। विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी
राज्य शासनाचा सन 2012 सालचा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वसामान्यांचे जीवन, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या आशा आकांक्षा आणि आधुनिक काळात निर्माण झालेला माणसांचा माणसामधील दुरावा हे त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी असणारे विषय आहेत. त्यांचे लेखन अमाप लोकप्रिय झालेले. मित्रांनो, सर्वांनी मराठीची पुस्तकं उघडा, पेज क्रमांक 33 काढा. आज आपण या पाठातील पेज क्रमांक 33 व 34 वरती असणारा पहिला पॅरेग्राफ अभ्यासणार आहोत. चला तर मग प्रत्यक्षात पाठाच्या वाचनाला सुरुवात करूया. सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष ठेवा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधीकधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवनवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो, पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊनसुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरचं बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूशिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय, म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं आहे, पण कधीकधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळे एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलं आहे.
तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचे मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती. पण आता खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना, तसं परफेक्ट घरंसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. मित्र हो, या ठिकाणी लेखक म्हणतात की तुमच्याशी गप्पा मारायचं राहूनच गेलेलं आहे. का तर तुम्ही सतत घाईत असतात. शाळेत येण्याची घाई, शाळा सुटल्यानंतर लगेच पुढच्या ट्युशनला जाण्याची घाई. तुमचं जे शेड्यूल असतं ते एकदम पूर्णपणे पॅक झालेलं असतं आणि म्हणून तुम्हाला थोडीही उसंत नसते. आणि अशा परिस्थितीत मग शिपाई काकांना तुम्ही कसा वेळ देणार? आणि शिपाई काकांनाही शाळेमध्ये भरपूर कामं असतात. या सगळ्या धावपळीमध्ये तुम्हा सर्वांशी संवाद साधायचं राहून गेल्यामुळे शिपाई काकांनी मग शेवटी पत्र लिहिलेलं आहे. आणि सुरुवातीलाच ते असं म्हणतात की घाबरू नका, मी तुम्हाला कोणताही उपदेश करणार नाही. कारण काय, घरी दारी, घरी शिक्षक आपल्याला सांगत नाही, पण घरी आईवडील असतात. आईवडील आपल्याला सतत काही ना काही नवनवीन गोष्टी सांगत असतात. आणि घरून बाहेर पडलो की शाळेमध्ये शिक्षक आपल्याला काहीतरी सांगत असतात, उपदेश देत असतात. मग असा हा सततचा उपदेश तुमच्यावरती चालू असतो. तुम्हाला सतत कोणी ना कोणी उपदेश करीत असतं आणि म्हणून मी तुम्हाला उपदेश करणार नाही. बरं, मला तुमच्या अभ्यासाविषयी सुद्धा काही सांगायचं नाही. मग काय सांगायचं आहे? तर तुम्हाला अभ्यासाविषयी मी काय सांगणार? मी स्वतःच फार कमी शिकलो, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पूर्ण वेळ शाळेमध्ये बसून शिक्षण शिपाई काकांना घेता आलेलं नाहीये. तुम्ही मात्र भाग्यवान असल्याचं ते आपल्याला इथे सांगताय. तुम्हाला जे शिक्षक वर्गामध्ये शिकवतात तेच कधी कधी हे शिपाई काका भिंतीच्या आडून कान देऊन ऐकत असतात. पण शिपाई काकांचं निरीक्षण सुद्धा सूक्ष्म आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, शाळेमध्ये तुम्ही शिकतात, तुम्हाला अभ्यास करावा लागतो, गृहपाठ करावा लागतो. पण असं असलं तरी सुद्धा शाळेमध्ये अधूनमधून तुमचे जे पालक येतात तेच मात्र तुमच्या विषयी किंवा तुमच्यापेक्षा अधिक चिंतित असतात. म्हणजे एकंदरीत आजचं काय चित्र आहे, तर विद्यार्थ्यांपेक्षा पालक चिंतित. असल्याचं आज आपल्याला लक्षात येत आहे. मग पालक अधिक चिंतित आहेत. तुम्ही शाळेत येत असल्यामुळे तुमच्या कानावरती रोज रोज नवनवीन गोष्टी पडत असतात. आता एखादी गोष्ट कानावर पडणे, वाक्प्रचार आहे हा. एखादी गोष्ट कानावर पडणे, या वाक्प्रचाराचा काय बरं अर्थ होतो? तर लोकांच्या बोलण्यातून एखादी नवीन गोष्ट आपल्याला समजणे. मग याच वाक्प्रचाराचा आपण वाक्यात उपयोग सुद्धा करू शकतो. वाक्यात उपयोग करा, वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, असा प्रश्न आपल्याला कृतीपत्रिकेत सुद्धा पडलेला असतो. फळ्यावरती जे वाक्प्रचार लिहून दिलेले आहेत किंवा लिहिले जातील ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लगेचच लिहून घ्यायचे आहेत.
मग ते असं म्हणतात की तुम्ही जर चिंतेत राहिले तर तुमच्या कपाळावरच्या आठ्या वाढतील, तुमच्या मार्कशीट वरचे मार्क वाढणार नाहीत. म्हणून तुम्ही सदैव आनंदित राहायला पाहिजे. आणि पालकांनी तर चिंता करण्याचं कारणच नाही. अर्थात त्यांनी तुमची काळजी घ्यायला नको का? तर तुमची काळजी घ्यायला हवी. तुम्हाला कोणत्या गोष्टी तुमच्या विकासाकरता आवश्यक आहेत त्याची पूर्तता त्यांनी केली पाहिजे, पण अतिरिक्त ताण घेणं हे त्यांनी टाळलं पाहिजे, असं या ठिकाणी शिपाई काकांना सांगायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज रोजी तुम्ही आमच्या माध्यमिक शाळेमध्ये शिकत आहात, पण तुमचं हे शेवटचं वर्ष, यानंतर तुम्ही शिकून पुढे जाणार, कॉलेजला जाणार. कॉलेजला गेल्यानंतर आज जे वातावरण आहे त्यापेक्षा भिन्न वातावरण तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल. अनेक गोष्टीचे निर्णय तुम्हाला स्वतःच घ्यायचे असतील आणि तुमच्यावरती वेळ येणार आहे स्वतःचे निर्णय घेण्याची. म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे, काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. त्यात मग शिपाई काका सांगतात की दरवर्षी आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करीत असतो. मग त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपण मुख्याध्यापक व्हावं, शिक्षक व्हावं, पण शिपाई व्हावं असं फारसं कुणाला वाटत नाही. का वाटत नाही? तुम्हाला शिपाई काकांचं काम हे कमी प्रतिष्ठेचं वाटतं का? किंवा ते काम तुम्हाला अवघड वाटतं का? किंवा तुम्हाला ते काम जमणार नाही असं वाटतं का? किंवा त्या कामामध्ये आपल्याला हलकेपणा वाटतो का? तर असं नाही आहे. आपण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करू शकतो आणि शाबासकीस, कौतुकास पात्र ठरू शकतो, असं या ठिकाणी अरविंद जगताप यांना सांगायचं आहे. त्यांना अजून असं सांगायचं आहे की तुम्ही कोणतंही काम करा, ते काम छोटं असो मोठं असो, ते काम असं केलं पाहिजे की लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे. लोकांनी नाव घेणे म्हणजे लोकांनी आपली स्तुती करणे, लोकांनी आपले कौतुक करणे. मग आपण असं काम केलं पाहिजे की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. एखादी गोष्ट छोटी किंवा मोठी नाही, एखादं काम छोटं किंवा मोठं नाही हे सांगत असताना त्यांनी आपल्याला उदाहरण दिलंय चार्जरचं. फोन प्रत्येकाला महत्वाचा असतो. फोन शिवाय आपण संवाद साधू शकत नाही. पण हाच फोन चार्जरमुळे चार्ज होतो. जर चार्जरच नसेल तर फोन हा काही कामा येणार नाही. म्हणून समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक काम हे महत्वाचं असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपण क्रिकेटचा सामना बघतो. क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू असतात. त्यात सर्वात जास्त कॅप्टनला महत्व असतं. अधिक रन बनवणाऱ्या बल्लेबाजाचं कौतुक होतं. पण हे सर्व होत असताना त्या मैदानाची जो निगा राखतो, त्या खेळपट्टीची जो देखभाल करतो, तो व्यक्ती सुद्धा खूप महत्वाचा असतो. कारण या धावपट्टीवरच अनेक वेळेला त्या होणाऱ्या स्पर्धेचा हा निकाल अवलंबून असतो. आणि याची जाणीव त्या कॅप्टनला, संघनायकाला असते. आणि म्हणून तो कॅप्टन त्या खेळपट्टीला आणि खेळपट्टीची निगा राखणाऱ्या व्यक्तीला फार महत्त्व देत असतो. छोट्या छोट्या कामामध्ये आपण जर जीव ओतला, खूप तल्लीनतेने काम केलं, तर आपलंही नावलौकिक होऊ शकतं. याकरता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे ओरिसाच्या सुदर्शन पटनायकांचं.
ते संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. तसंच लग्नाच्या मांडवामध्ये बसून अनेक लोक शहनाई वाजवत असतील, वाजंत्री वाजवत असतील, परंतु बिस्मिल्ला खान एवढ्या तन्मयतेने शहनाई वाजवायचे की त्यांचं नाव सर्व भारतामध्ये नव्हे तर सर्व जगामध्ये झालेलं आहे. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे समजण्याकरता मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. युनान देशातील एक मुलगा होता. तो मुलगा अत्यंत गरीब कुटुंबातला. आपला उदरनिर्वाह व्हावा म्हणून तो जंगलात जाऊन लाकडं तोडून आणत असे आणि त्याची मोडी बांधून ती बाजारात विकायचा. त्यापासून जे पैसे मिळायचे त्या पैशांवरती तो स्वतःचा आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. अगदी साधं आणि छोटं काम, पण हे काम करीत असताना तो मोडी इतक्या कलात्मकतेने बांधत होता की अतिशय सुरेख अशी ती वाटायची. अशी कलात्मकतेने बांधलेली मोडी एक दिवस एका गृहस्थाने बघितली आणि त्याला विचारलं की ही मोडी तूच बांधलेली आहे का? तो म्हणाला हो. तो गृहस्थ म्हणाला, तू ही मोडी परत सोडून मला अशीच सुरेख बांधून दाखवू शकतो का? तो म्हणाला हो. त्याने लगेचच ती मोडी पूर्ण मोकळी केली आणि पुन्हा ती मोडी तितक्याच चांगल्या पद्धतीने कलात्मकतेने बांधण्यास सुरुवात केली. आणि ते काम करीत असताना तो अत्यंत तल्लीन झाला, ध्यानमग्न झाला आणि स्फूर्तीने आवडीने ते काम करू लागला. ते सर्व त्याचं काम बघून ती व्यक्ती त्याला म्हणाली की तू माझ्यासोबत येशील का? तू जर माझ्यासोबत येशील तर तुला पुढे शिकण्याकरता जो काही खर्च लागेल तो खर्च मी करेल किंवा तुझी योग्य ती देखभाल मी करेल. त्या मुलाने थोडा विचार केला आणि त्यांना होकार दिला. पुढे तो मुलगा त्यांच्यासोबत राहू लागला. त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं गेलं. ज्या गृहस्थाने त्या मुलाला सोबत नेलं होतं तो व्यक्ती सुद्धा स्वतः त्याला शिकवू लागला आणि हाच मुलगा मोठेपणी युनानचा महान दार्शनिक पायथागोरस नावाने प्रसिद्ध झाला. म्हणजे तो मोडी विकणारा मुलगा कोण होता? तर ज्यांना आपण पायथागोरस म्हणून ओळखतो असा तो व्यक्ती होता की ज्यांचं लहानपण अत्यंत कठीण परिस्थितीत आणि हालाकीत गेलं होतं. आणि त्या मुलाचे गुण ज्यांनी ओळखले, त्या मुलाच्या गुणांची ज्याने पारख केली तो व्यक्ती होता युनानचा नव्हे तर जगातील प्रख्यात तत्वज्ञानी डेमोक्रिटस. म्हणजे या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटते? तर बघा, मोडी बांधणे अत्यंत छोटं काम आणि क्षुल्लक काम, पण ते तो अशा काही वेगळ्या पद्धतीने करायचा, अशा काही तल्लीनतेने करायचा, अशा काही स्फूर्तीने करायचा, असा काही ध्यानमग्न त्या कामात व्हायचा की त्याचं वेगळेपण त्या गोष्टीतून ठळकपणे जाणवत होतं. तसंच ते या ठिकाणी आपल्याला अरविंद जगताप असं म्हणतात की आपणही कोणतंही छोटं काम असलं तरी ते मनापासून केलं पाहिजे, तल्लीनतेने केलं पाहिजे. अप्पाच्या रूपाने ते इथे आपल्याला पत्र लिहित असताना असं म्हणतात की मी स्वतः शिपाई आहे आणि या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या आहेत आणि म्हणूनच तुम्ही जर ग्रंथालयामध्ये गेले तर तुम्हाला एकाही पुस्तकावरती धूळ दिसणार नाही. कारण काय? तर त्या ठिकाणी मी स्वतः काम करतोय. पुढे ते असं म्हणतात की मला माहिती आहे तुम्हा सर्वांना मोठं व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वच जर डॉक्टर झाले तर मग पेशंट कोण होणार? मग तुम्ही एकमेकांनाच इंजेक्शन देणार का?
एकमेकांवरतीच वैद्यकीय उपचार कराल का? तर असं होणार नाही. मग अशा वेळेला आपण आपल्याला काय आवडतं याचा विचार करून आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे यशाचे मार्ग निवडले पाहिजे. बरेच जण आपल्याला एखादं मोठं काम मिळालं नाही म्हणून नाईलाजास्तव एखादं काम करीत असतात, पण ते काही बरोबर नाही. आपण जेही काम करू ते मनापासून आणि आवडीने केलं पाहिजे असं या ठिकाणी लेखकांना आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. या ठिकाणी अप्पांच्या रूपाने लेखक आपल्याला सांगतात की मी तुमचं लहानपण या शाळेत बघितलेलं आहे, मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे धावताना बघितलं आहे, म्हणून मला असं वाटतं की तुमच्यातल्या काहींनी फुलपाखरांच्या जीवनावरती अभ्यास करावा, रिसर्च करावा, त्यात नाव कमवावं. तसंच ते सांगतात की तुमच्या वर्गाच्या बाहेर एक मधमाशांचं पोळं होतं, मधमाशा चावू नये म्हणून बरेच दिवस तुम्ही ते घाबरून भीतीपोटी ती खिडकीच उघडली नाही, परंतु तुम्ही ती खिडकी उघडून बघा, किती कलात्मकतेने, किती श्रमाने त्या मधमाशांनी आपलं पोळं तयार केलेलं आहे. ते तुम्ही त्यातून शिकलं पाहिजे आणि ते त्याप्रमाणे आपणही सुंदर आणि कष्टाने घर बांधलं पाहिजे हे त्यातून जाणलं पाहिजे. मग इथे आपल्याला ते सांगतात की निसर्गाविषयी आपल्याला जिव्हाळा वाटला पाहिजे. निसर्गाविषयी जिव्हाळा. कारण बऱ्याच जणांना आपण जर 10 झाडांची नावं विचारली, 10 पक्ष्यांची नावं विचारली तर लगेचच सांगता येत नाहीत. कारण काय, आपण निसर्गापासून थोडे दुरावलेलो आहोत. गाडीपेक्षा झाडी महत्वाची आहे हे आपण जाणलं पाहिजे. आपण निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षणही केलं पाहिजे. निसर्गाकडूनही आपल्याला अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या असतात असंही या पत्राच्या रूपाने अरविंद जगताप यांना आपल्याला संदेश द्यायचा आहे. मित्रहो, हा पाठ तुम्ही घरी एकदा वाचून बघा. यावर काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला विचारा. या पाठावरती तुम्हाला स्वतंत्र मेसेजच्या द्वारे गृहपाठ विचारला जाईल किंवा गृहपाठ दिला जाईल. तो गृहपाठ तुम्ही वेळच्या वेळी आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे.